बघा, आपण सहसंबंध बघत होतो आणि सहसंबंधामध्ये आपल्याला वर्णमाला आणि अक्षरे यांच्यातला सहसंबंध आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तर वर्णमाला आणि अक्षरे यांच्यासाठी म्हणजेच आपल्याला महत्वाचा मुद्दा काय येतो, की त्यामध्ये असणाऱ्या वर्णमाला आणि अक्षरांचा संबंध आपण इथं विचारात घेतला पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजेच काय? पहिल्यांदा वर्णश्रेणी आणि वर्णमाला श्रेणी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. परंतु आता इथं गरजेचे आहे म्हणून परत एकदा आपण विचारात घेऊया. ABCD पासून काय करायचं Z पर्यंतचे नंबर टाकले. काय येतात बघा 1, 2, 3, 4 असे किती झाले 26. आणि वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली झेड पासून. म्हणजे झेडला किती येतो? 1 नंबर येतो. वायला किती येतो? 2 नंबर. आणि हा जर उलटा क्रम काढायचा असेल किंवा उलटा क्रमांक काढायचा असेल. उलटा क्रमांक बरोबर सूत्र काय दिलेलं होतं? 27 वजा सुलटा क्रमांक. सुलट क्रमांक. ओके. ह्यांची जर वजाबाकी केली तुम्हाला उलट क्रमांक मिळून जाईल. त्यानंतर ई जोडती हे लक्षात का ठेवायचं? तर ई हे कितव्या क्रमांकावरती आहे? 5व्या. जे हे कुठल्या क्रमांकावरती आहे? 10व्या. ओ कुठल्या क्रमांकावरती आहे? 15व्या. टी कुठल्या क्रमांकावरती आहे? 20व्या. आणि वाय कोणत्या क्रमांकावरती आहे? 25व्या क्रमांकावरती आपल्याला बघायला मिळतं. म्हणून बघा, याच्यामुळे आपल्याला एक लगेच पटकन काय करता येतो? क्रम शोधता येतो किंवा त्या अक्षराची आपल्याला काय करता येतो? नंबर काढता येतो. त्यानंतर वर्णातील स्वर जे आहेत त्या स्वरांचा क्रमांक किती येतो? ए चा येतो 1, ई चा येतो, ए चा किती येतोय? 1, ई चा किती येतोय आपल्याला? 5, आय चा किती येतो? 9, ओ चा किती येतो? 15 आणि यू चा किती येतो? 21. त्यानंतर बघा वर्णमालेची जी उभी मांडणी आहे की त्याला उभ्या जोड्या म्हणतात. तर बघा हे कसं लिहिलं जातं रे? तुम्ही इकडून 1 पासून एम पर्यंत जायचं आणि एम पासून परत इकडल्या साईडला उलट्या बाजूला यायचं. म्हणजेच NOPQ इकडल्या साईडनं येणार. इथं काय केलंय बघा, ए पासून एम पर्यंत याच दिशेने जायचं आणि मग NOP या पद्धतीनं लिहायचं. त्यामुळे एक उभ्या जोड्या तयार होतात. ए ला झेड, बी ला वाय, सी ला एक्स, डी ला डब्ल्यू, ई ला व्ही, एफ ला यू, जी ला टी, एच ला एस, आय ला आर अशा आपल्याला जोड्या बघायला मिळतात. तर आता बघा यांचा आपण वापर करणार आहोत. कशामध्ये वापर करायचा आहे आपल्याला आता? तर आपला कोणतं बघायचं आहे? वर्णमाला आणि अक्षर संबंध यांच्यामध्ये जर आपण विचारात घेतलं तर इथं आता बघा हे जे आहे मी आता पहिल्यांदा पाहिजे तर इथं काय करतो तर ती वर्णमाला जी आहे ते आपण काय करून घेऊया? कॉपी करून घेऊया. कुठून? इथून. एकच मिनिट. ठीक आहे. इथं आपण ती पेस्ट केली. मीला तळाला घेतो. जिथं जिथं आपल्याला गरज पडेल तिथं आपण ती काय करू शकतो? वापरू शकतो. ठीक आहे. वाटल्यास थोडस आपण काय करूया तिला बोल्ड करूया. एकच मिनिट. बघा थोडीशी आपण तिला मोठी करूया. अरे रे जास्तच ती मोठी झाली. ठीक आहे एवढी ठीक आहे. बघा आपल्याला काय मिळेल तर या पद्धतीनं खाली आपण ती घेतली तर आता याच्यामध्ये आपल्याला बघा काय दिसून येत आहे तर इथं जे संबंध आहेत ते विचारात घ्यायचे. आता पहिल्या पदाचे दुसऱ्या पदाशी असणारे संबंध विचारात घ्यायचे. मी आता थोडस कलरफुल करायचा प्रयत्न करतो याला तर म्हणजे तुम्हाला आणि ते छान वाटेल. तर इथं आपल्याला काय मिळेल बघा की AG चा IO बरोबर काय संबंध आहे? तर आता बघा आपण ए इथं जर विचारात घेतलं ए इथं आहे. ठीक आहे. जी कुठं आहे बघा? इथं आहे. काय झालंय बघा रे इथं मध्ये 1, 2, 3, 4, 5 सोडले. ठीक आहे. म्हणजे ए पासून आय पर्यंत जाण्यासाठी आपण किती सोडलेत? 5. त्यानंतर बघा जी आणि ओ इथं आहे. इथं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सोडले. बघा काय सोडलेले आहेत आपल्याला? सॉरी जी आणि ओ. हा जी आणि ओ ए आणि ए पासून आय पर्यंत. अरे सॉरी मी चुकीचं सांगायला लागलो. ठीक आहे. तर ए पासून आय पर्यंत किती जात आहेत बघा रे? ए पासून आय पर्यंत आपण जर विचारात घेतले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे इथं किती सोडलेले आहेत? 7 सोडलेले आहेत. आणि त्यानंतर जी पासून ओ पर्यंत म्हणजे जी पासून कुठपर्यंत?
ओ पर्यंत. याच्यामध्ये सुद्धा किती आहेत बघा रे, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे बघा इथं 7-7चा फरक आहे. मग आता बघा इथं जर 7-7चा फरक असेल तर आपल्याला इथं कशाचा वापर करायला पाहिजे, त्याच गोष्टीचा वापर इथं पुढे करायला पाहिजे. मग ई पासून 7 नंबरला कोण येतं ते बघायचं. ई पासून 7 नंबरला ई कुठे आहे बघा, इथं आहे. 1 2 3 4 5 6 7. तर काय येणार आहे सांगा, यम. म्हणजे बघा आपल्याला काय मिळेल, यम हे पहिल्यांदा मिळेल. आता के पासून 7 किती येणार, के पासून 7. के पासून 7 म्हटल्यानंतर काय मिळणार, इथून 1 2 3 4 5 6 7 आणि इथं आपल्याला यस मिळेल. म्हणजे बघा आपलं उत्तर काय मिळेल, एम एस. ओके. त्यानंतर बघा याच पद्धतीनं पुढला आपण जर विचारात घेतलं तर बघा आता पुढल्या गोष्टीचा म्हणजे याचा विचार करा. आता पी आणि एन कुठं काय दिसतंय बघा, पी आणि एन माग आलोय आपण, बरोबर आहे का. माग एक घर सोडून म्हणजे -1 म्हणू आपण, ठीक आहे. ई पासून सी, हा ई पासून सी, ई पासून सी तसं तिथं पण आपण मागे चालूय. किती घर सोडून, एक घर सोडून. मध्ये एक घर सोडल्या, ह्याचा -1चा अर्थ मध्ये एक घर सोडलंय, ठीक आहे. आणि टी पासून आर पर्यंत, टी पासून आर, टी कुठं आहे बघा, टी पासून आर, तिथं पण आपल्याला एक घरच दिसतंय. म्हणजे बघा इथं टी पासून आर चा जरी विचार केला तर -1च आहे. मग आता तसंच आपल्याला काय करायचंय, लोन पासूनच तयार करायचंय. तर काय होणार आता सांगा बघा, यल यल कुठं आहे, यल इथं आहे. त्याच्यापासून एक घर सोडून मागे कोण येणार, जे. ओ ओ कुठं आहे बघा, ओ. त्याच्यापासून एक घर मागे सोडून कोण येणार, यम. त्यानंतर यन, यन पासून एक घर मागे सोडलं तर कोण येणार, यल येणार. आणि ई, ई पासून एक घर मागे सोडलं तर काय येणार, सी येणार. झालं बघा, आपल्याला हा संबंध इथं मिळाला. या पद्धतीने आपल्याला पहिला संबंध तयार झाला. म्हणजे आता हे संबंध मिळाले. तसंच आपण आता इथं पण ते पेस्ट करूया आणि इथं वापरायला घेऊया. तर इथं आपल्याला काय मिळेल बघा, हा डी सी बी डब्ल्यू एक्स वाय असं काहीतरी दिसतंय. तर आता बघा हा जरासा उलटा संबंध दिसायला लागलाय. काय दिसायला लागलाय बघा, डी इथं आहे, अरे हा डी इथं आहे, काय व्हायला लागलंय, हा डी इथं आहे आणि डी ला डब्ल्यू दिसायला लागलं इकडल्या साईडला. म्हणजे बघा तुम्ही इकडून जर 3 सोडले, इकडून पण 3 सोडलेले आहेत, ठीक आहे. आता हा संबंध असा जर तुम्हाला दिसायला लागला तर लक्षात ठेवायचं तिथं उलट आणि सुलट क्रमाची मांडणी आहे हे 100% समजून येतं. तर त्यासाठी आपल्याला बघा इथं येऊया आणि इथं ती उलट आणि सुलट क्रमांकांची मांडणी आपल्याला बघायला मिळेल. एकच मिनिट, इथं आहे बघा, आहे का. तर तुम्हाला इथं दिसतंय का बघा, डी ला काय दिसतंय, डी ला डब्ल्यू आहे का. मग याचा आपण आता वापर करायचा. तर याचा वापर करण्यासाठी मी वाटल्यास काय करतो, हे जरा काढून टाकतो, परत मगासारखंच करून घेऊ, याला आपण वापरायला घेऊ. वापर झाल्यानंतर याला काढून टाकू आपण, काय याची आपल्याला गरज लागेल असं वाटत नाही परत. तर आता बघा इथं काय दिसतंय, डी ला डब्ल्यू, कुठं आहे ते, डी ला डब्ल्यू, आलं का. त्यानंतर बघा सी ला काय आहे, एक्स, सी ला एक्स. त्यानंतर बी ला काय आहे, वाय, आहे का, बी ला वाय. त्यानंतर बघा आपल्याला मग हाच क्रम इथं लावायचा आहे. आय ला काय होणार, आर, आय ला काय होणार, आर. एच ला काय होणार, एच ला काय येणार, एस. आणि जी ला काय येणार, जी ला काय मिळणार आपल्याला, टी. संपलं काम. बघा हे जर तुम्हाला लक्षात आलं तर इझी वन आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला पुढला कुठला आहे, आता मी याला काढून टाकतो, ह्याची आपल्याला गरज संपलेली आहे. बघा हा आता आपण ह्याला सिलेक्ट करू, डिलीट कर, हा काय दिसतंय आपल्याला, APOC. इथं काय आहे विचारलंय. आता त्यासाठी इथं तुम्हाला ITSKMVUN असं काहीतरी दिलंय. आता
आय ला यम, आय ला काय आलंय यम. ओके, त्यानंतर बघा आय ला यम, टी ला व्ही, टी ला व्ही काय दिसतंय बघा. यस ला काय दिसतंय, यस ला यू, हा यस ला यू. पुढं के ला यन, के ला कुठे गेलं के, अरे सॉरी के ला यन. हा काय काय झालंय ते जरा सांगा. बरोबर, हे डोक्यात असलं पाहिजे. आय टी एस के, इथं किती आहे पहिल्यांदा 3, बरोबर ना. 3 पुढे गेलोय का आपण. आय ला काय दिसतंय, आय ला यम, म्हणजे मध्ये किती झालेत बघा 3 सोडलेत, यम आलं. त्यानंतर टी ला काय आहे, टी ला व्ही, टी ला व्ही म्हणल्यानंतर टी ला व्ही मध्ये किती सोडले 1, अरे मध्ये 1 सोडले टी ला व्ही. त्याच्यानंतर काय आहे, यस ला यू, यस ला यू म्हणजे इथे 1च सोडले. आणि के ला यन कुठे गेलं, के ला यन किती सोडले 2, के ला यन. आता तेच संबंध इथं लावायचे, सोडायचं. काय मिळणार आपल्याला, ए ला, ए नंतर किती सोडायचे 3, ए नंतर किती सोडणार 1 2 3 काय येणार ई. पी ला किती सोडायचा 1, पी नंतर किती सोडायचा 1 म्हणजे काय ना आर. ओ ला 1च सोडायचा आहे, ओ ला जर 1 सोडला तर आपल्याला काय मिळेल क्यू. आणि सी ला किती सोडायचे 2, सी नंतर 2 सोडले तर आपल्याला काय मिळेल एफ. चला काम. ओके, तसंच आपल्याला पुढल्याच करता येईल. बघा पुढलं काय आहे, पुढला क्रम सांगा. काय काय दिसतोय, एल एक्स एन यू, त्याला काय दिलंय एन वाय पी व्ही. हा एल ला एन, एल ला एन, एल कुठे आहे बघा, एल ला एन. ओके, एक्स ला वाय, एक्स ला वाय. ओके, एन ला पी, एन ला पी. ओके, त्यानंतर यू ला व्ही, यू ला व्ही. काय झाले तेवढं सांगा. एक गाळलं, परत गाळलेलं नाही, लगेचचा घेतलाय, बरोबर आहे. म्हणजे एल एक्स एन यू, इथं काय केलं 1 गाळलं, इथं 0 गाळली, बरोबर आहे का. इथं 1 गाळलं, इथं 0 गाळलं. सांगा आता मग त्यानुसार. हा क्यू ला यस, टी ला यू, बी ला डी आणि आर ला यस. समजलं का. बघा या पद्धतीने आपल्याला एस यू डी एस असं आपल्याला मिळेल. बघा त्यानुसार आपण आता पुढे जाऊ याच्यामध्ये. एकच मिनिट, परत ही अशी कॉपी करून घेऊ. आणि इथं पेस्ट करू. ओके, बघा इथं काय दिलं रे, हे जरासं वेगळं दिसतंय, दिसतंय काय. बरोबर, संपला विषय. बी च्या पुढचं नी मागचं अक्षर घेतले एसी, यू ला तसंच केलंय टी व्ही आहे का. सी ला काय आहे बी डी, त्यानंतर के ला काय आहे जे एल, ई ला काय आहे डी एफ, त्यानंतर टी ला काय आहे एस यू. बघा पाहिजे तर बी ला काय घेतलंय एसी, बी इथं आहे ना, मग ए सी घेतलं. त्याच्यानंतर काय घेतलंय यू ला टीव्ही, यू कुठं आहे बघा इथं आहे, त्याला काय घेतलंय टी व्ही, पुढचं मागचं अक्षर चालू आहे. सी ला काय घेतलंय, सी ला काय घेतलंय बीडी, इथं सी आहे, सी च्या मागचं बी आणि सी च्या पुढचं कोण आहे डी. त्याच्यानंतर मग आपल्याला काय घेतलंय के ला जे एल, के ला जे एल, जे एल. मग असं आपल्याला याच्यामध्ये पण संबंध सांगायचा आहे. सांगा आता. बी ला काय होणार सांगा ए सी, म्हणजे पहिल्यांदा इथं आलं ए सी. पुढं ओ ला काय आहे एन पी, ओ ला येणार एन पी. पुढं कुणाला एन ला एम ओ, हा यू ला टीव्ही,
यस ला RT. ओके, तर आपल्याला या पद्धतीनं याचं पूर्ण असं तयार होईल. त्यानंतर बघा याच्यात काय केलंय, कोणाला सांगता येईल? उलट पण नाहीये. आपण त्याचा नकाशा तयार करूया. नकाशा PALE आणि काय तयार केलंय रे? LEAP. हा बघा, पहिला अक्षर कुठे गेलंय? शेवटला. मग ह्याचं पण तसं करा, शेवटला. ओके, त्यानंतर ए कुठं आले बघा रे? पाठीमागून 2 नंबरला. म्हणल्यानंतर ओ ला पण 2 नंबरला आणा. यल कुठे नेलंय? सुरुवातीला. म्हणल्यानंतर यस कुठे जाणार? सुरुवातीला घेऊन टाकूया. आणि राहिलं कोण? ई तेवढं राहिलं. ई इथं टाकून दिलं. अरे इथं काय येणार? सॉरी इथं काय येणार? एच. म्हणजे काय येणार? शॉप तयार होईल. ओके, या पद्धतीने आपण ही उत्तरं बघतो. पहिल्यांदा हे लक्षात आलं का? हे कशामध्ये आलं आपल्याला? वर्णमालेमध्ये आपल्याला सहसंबंध बघायला मिळाले. आपण संख्येतले सहसंबंध आणि कशातले म्हणजेच भाषिक सहसंबंध अगोदरच बघून ठेवलेले आहेत. हे डोक्यात आलेत? पहिल्यांदा हे घेऊन टाका. समजलेत का?